मुंबईमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपनीनं आगामी आर्थिक वर्षामध्ये घरगुती ग्राहकांचे वीज दर वाढवण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलाय। अदानी समूहाची मागणी मान्य झाल्यास घरगुती ग्राहकांना वीज दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे। 1 ते 9% ही दरवाढ असू शकते। मागील काही दिवसांपासून दररोज सोनं उच्चांकी दराची पातळी गाठताय। सोन्याची प्रति तोळ्याच्या दरामध्ये 400 रुपयांची वाढ पाहायला मिळते, तर सोनं 84,568 रुपयांवर केलंय। त्यामुळे पुढील आठवड्यातही दर वाढून सोनं हे 86,000 जाण्याची शक्यता आहे। महायुती सरकारनं राज्यातील जनतेवर एसटीची 14.95% भाडेवाढ लादल्यानंतर आता स्कूल बसच्या दरवाढीची भेट दिली आहे। स्कूल बस ओनर्स असोसिएशननं स्कूल बसची 18% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय। 1 एप्रिलपासून ही भाडेवाढ लागू होईल। नवी मुंबई मेट्रोचा वेग लवकरच वाढणार आहे। मेट्रोतील प्रवाशांना गारेगार सुसाट प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे। लवकरच नवी मुंबई मेट्रो ताशी 60 प्रति किलोमीटरनं सुसाट धावणार आहे। यामुळे मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांना जलद गतीनं अंतर कापता येईल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून एप्रिल ते मे महिन्यापासून देशांतर्गत प्रवासी आणि मालवाहतुकीच्या पहिल्या उड्डाणाच्या यशस्वी संचालनासाठी सिडको महामंडळानं कंबर कसलेली आहे। विमानतळ टर्मिनलचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिली। पिंपरी महापालिकेनं 43 मालमत्तांच्या लिलावाची 2 वेळा प्रक्रिया राबवली, पण दोन्ही वेळा या मालमत्तांच्या मालकांनी आणि लिलावात खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी महापालिकेशी कोणत्याही प्रकारचा संपर्क केलेला नाही। त्यामुळे तिसऱ्यांदा लिलाव राबवण्याची महापालिका प्रशासनावर नामुष्की ओढावली आहे। पिंपरी शहराची वाढती लोकसंख्या पाहता आंध्रा धरणातून 100 आणि भामा आसखेड धरणातून 167 असे 267 दशलक्ष लिटर पाणी आणलं जाणार आहे। या प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर आहे। डिसेंबर 2025 पर्यंत ते पूर्ण होईल आणि त्यानंतर दररोज पाणी पुरवठा करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं पालिका आयुक्तांनी सांगितलंय। रेल्वेमध्ये ग्रुप डी वर्ग 1 अंतर्गत 32,438 पदांची भरती केली जाणार आहे। यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2,264 घरांसाठी आज सोडत काढली जाणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी 1 वाजता सोडतीचा कार्यक्रम होईल। सिडकोकडून महिनाभरापूर्वी नवी मुंबईतल्या तब्बल 26,502 घरांची घोषणा करण्यात आली, पण गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही परवडणारी घरं महागच ठरल्याचं दिसतंय। अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देऊनही या घरांसाठी फक्त 22,000 अर्ज दाखल झाले। त्यामुळे सिडकोच्या या घरांसाठी अर्ज दाखल केलेल्या सर्वांनाच लॉटरी लागणार असल्याचं स्पष्ट झालंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार आहे। तर लाभार्थी महिलेच्या कुटुंबाकडे कार दिसली तर या योजनेचा लाभ जागच्या जागी रद्द केला जाईल। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये तापमानात घट कायम आहे। मुंबईमध्ये मंगळवारी 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। सीएसएमटी स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस या 3 गाड्यांचा प्रवास 28 फेब्रुवारीपर्यंत ठाणे आणि दादर स्थानकापर्यंत सीमित राहणार आहे। यापूर्वी ही मुदत 31 जानेवारीपर्यंत निश्चित होती, पण विस्तारीकरणाचे काम शिल्लक असल्यानं हा कालावधी वाढवलाय। कल्याण शिळफाटा रस्त्यावरील निळचे रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचं काम आजपासून सुरू होत आहे। या कामासाठी शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, तर वाहतूक नियोजनासाठी 150 कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात असेल। शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रो आणि महापारेषणच्या वीज वाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे। त्यामुळे शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरातील महावितरणच्या उपकेंद्रांचा वीज पुरवठा गुरुवारी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती महावितरणनं दिली आहे। मुंबईकरांची पाण्याची वाढती तहान भागवण्यासाठी आणि पुरेसा
शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका विविध कामं हाती घेणार आहे। यापैकी एक गारगाई प्रकल्प आहे, त्यासाठी 36 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। अग्निशमन दल अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात 636.63 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। भविष्यात अग्निशमनसाठी कॉम्प्रेस्ड एअर फोर्स यंत्रणा आणि ड्रोन सारखी नवी अग्निशमन यंत्रणा दलामध्ये समाविष्ट करण्याचं नियोजन आहे। मुंबईकरांच्या अग्निसुरक्षेसाठी अर्थसंकल्पात 261 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। त्यातून नवीन वाहनं आणि अत्याधुनिक सामुग्री खरेदी केली जाईल। भांडवली खर्चासाठी येत्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल 43,000 कोटींपेक्षा जास्तची तरतूद केलेली आहे। कोणत्याही नवीन मोठ्या प्रकल्पांची घोषणा अर्थसंकल्पात केलेली नसली तरी सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। मुंबईकरांच्या आरोग्यासाठी 7,380 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे यंदाच्या आरोग्याच्या अर्थसंकल्पात 13.95% वाढ करण्यात आली आहे। तर येत्या 2 वर्षांमध्ये उपनगरातील 12 रुग्णालयांना नवीन झळाळी मिळणार आहे। खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महापालिकेनं मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचं काम हाती घेतलंय। 31 मे पर्यंतच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं 100% काम होणार असेल, तेवढेच रस्ते खोदावे अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या। त्यासाठी 3100 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे। मुंबई पालिकेच्या मुदत ठेवीमध्ये मागील काही वर्षांपासून घट होताना दिसतेय। पालिकेच्या मुदत ठेवी यंदा 81,774 कोटींवर आलेल्या आहे, तर मागील 4 वर्षांमध्ये 10,000 कोटींचे डिपॉझिट मोडून विकास करण्यात आला आहे। राणीच्या बागेतील 10 एकरचा भूखंड पालिकेच्या ताब्यात आला आहे। तिथे प्राणी संग्रहालयाचा विस्तार होणार आहे। या प्रकल्पांतर्गत जिराफ, झेब्रा, सफेद सिंह, जॅग्वार या विदेशी प्रजातीच्या प्राण्यांसाठी प्रदर्शनी तयार केली जाणार आहे। पुणे जिल्ह्यातील टेमघर धरण प्रकल्पाचे मजबूतीकरण आणि गळती रोखण्याच्या कामासाठी 315 कोटी 5 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे। टेमघर धरणातून पुणे शहराला पिण्यासाठी दरवर्षी 3.409 अब्ज घनफूट पाणी दिले जातं। औद्योगिक स्थापनामध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना राबवण्यात येते। या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्यांना दरमहा किमान 5,000 रुपये शिकाऊ विद्यावेतन देण्यात येतं। आतापर्यंत मुंबईमध्ये 21,000 तरुणांनी या योजनेचा लाभ घेतलाय। कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींवर कारवाईची टांगती तलवार आहे। यातील सुमारे 30 इमारतींनी नियमनासाठी केलेले अर्ज पालिकेनं फेटाळून लावले, तर या अर्जावर निर्णय होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयानं दिले। दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती असतानाही बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर टाळतात। हेल्मेट सक्ती असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या 1,77,000 चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। सार्वजनिक वाहनांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन बटन तसंच लोकेशन ट्रेकर उपकरणाचा अभाव आहे। नव्या आणि जुन्या वाहनांमध्ये हे लोकेटर उपकरण बसवण्यात यावे अशी मागणी करत एका संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे। विकासाच्या नावाखाली सातत्यानं समुद्र खाड्यामध्ये दगडमातीचे वाढते भराव, CRZचं उल्लंघन, खारफुटीची झाडांची कत्तल यामुळे उरण, पनवेल, नवी मुंबई परिसरातील समुद्र खाड्या दूषित झाल्या। त्यामुळे माशांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्यात। पारंपरिक मासेमारी धोक्यात आली आहे। विमा क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 100% पर्यंत वाढवल्यानं अधिक आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतामध्ये येतील असं मूडीज रेटिंग्सनं स्पष्ट केलंय। त्यामुळे कंपन्या भारतातील हिस्सेदारी वाढवतील असंही म्हटलंय। मुंबईच्या कूपर रुग्णालयामध्ये कॅन्सरसाठी 150 बेडचे स्वतंत्र वॉर्ड तयार केले जाणार आहेत। विशेष म्हणजे त्या ठिकाणी लिनियर एक्सेलरेटर या अत्याधुनिक यंत्रांची व्यवस्था केली जाईल। तसंच सायन रुग्णालयामध्ये रेडिएशनची सुविधाही पुरवली जाईल। मुंबईच्या खारघर इथल्या सोसायटीच्या सदस्यांची ओसी मिळवण्यासाठी 6 वर्ष फरफट सुरूच आहे। त्यांना आर्थिक विवंचनेमध्ये टाकणाऱ्या सिडकोला उच्च न्यायालयानं 50,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। सिडको अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराकडे दुर्लक्ष करू शकत नाही, तर यासाठी सिडकोचे इस्टेट अधिकारी जबाबदार आहेत असं न्यायालयानं म्हटलंय।
यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. संजीवराजे निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापे टाकलेले आहे. तर पहाटेपासून आयकर विभागाचे अधिकारी बंगल्यावर पोहोचल्याची माहिती समोर येते आणि त्यांना नेमकं काय सापडलं असेल याविषयी उत्सुकता आहे. माजी सभापती रामराजे नाईक यांचे चुलत बंधू संजीवराजे निंबाळकर यांच्या घरावर आयटीचा हा छापा पडलेला आहे. सकाळी 6 वाजल्यापासून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता ही चौकशी नेमकी कशासंबंधी केली जाते, काय काय सापडणार ते बघावं लागेल. संजीवराजे निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं हे छापे टाकले. तर पहाटेपासूनच आयकर विभागाचे अधिकारी बंगल्यावर पोहोचल्याची माहिती आहे. 6 वाजल्यापासून ही कारवाई सुरू आहे. माजी सभापती रामराजे नाईक यांचे चुलत बंधू आहे संजीवराजे निंबाळकर आणि त्यांच्या घरी सकाळी 6 वाजल्यापासून आयटीची टीम पोहोचलेली आहे. चौकशी सुरू आहे. अधिकारी त्या ठिकाणी असल्याची माहिती सुद्धा समोर येते. त्यामुळे आता ही कारवाई नेमकी कशामुळे केली जाते असा सवाल उपस्थित होतो.